साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि अक्षय मातले आज या अक्षय मातलेला आज प्रमोट केलं गेलंय ते ओपनिंग बॅट्समन म्हणून. कारण गेम प्लान ए आणि प्लान बी जर तुमच्याकडे हे दोन प्लान असतील तर डेफिनेटली मात्र एक सक्सेसच्या मार्गावर असतं. जेव्हा प्लान ए मात्र तुमचा अनसक्सेस होतो त्यावेळेला प्लान बी हा सक्सेसच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचं काय घडामोडी घडतायत येणाऱ्या वेळ येणारी काळ दर्शवेल. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू स्क्युअर ऑफ द विकेट, भरत पाटील ब्रँडचा ब्रँडेड चौकार. वर्ड शॉट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चेंडू सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. शिवतेच्या मैदानात सुद्धा विक्रमगडमध्ये आत्ताच मंगळवारी ती स्पर्धा मात्र पाहायला मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्या ठिकाणी हाताळलं भरत पाटील ज्या संघामध्ये होता उत्तन बॉयज या संघामध्ये खेळला गेला होता आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला होता. प्रशांत गैरतने एक इनिंग चांगली खेळली होती परंतु भरत थोडासा फ्लॉप ठरला गेला होता. परंतु कमबॅक करेल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळताना आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. क्षेत्ररक्षण करतायत, चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जाईल. बॅक टू बॅक दोन चौकार भरत पाटीलच्या बॅटमधून. प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 8. धावांची गती जर आपण पाहिली तर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर कुंदन आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 8 धावा या फलकावर. ही भरत पाटीलची खासियत आहे जी स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. 12:26 चेंडू फेकलाय. आपल्याला एक्झॅक्टली 12:53 हा पहिला डाव समाप्त करायचा कारण 5 षटकांमध्ये 25 धावा ज्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याची किमया आहे. आमच्याच अडणे गावामध्ये त्यांनी जबरदस्त पराक्रम केला होता. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, इंटू द गॅप मध्ये खेळला गेला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 1 बाउन्स ने क्लिअर होत असताना 4 धावा. गुड शॉट. बॅक टू बॅक 3 चौकार. क्या बात है भरत पाटील. खेळ झाला 12 धावा. कैलाश रिंजड यांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते पाहतायत आणि उमेश मेहर यांच्या माहितीसाठी की सामना 4 साईनाथ अर्नाळा हा सामना मात्र पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. काय अफलातून सुरुवात झाली. यावेळेला आपण पाहतो की सुंदर स्टार्ट मिळवून देण्याचं काम केलं गेलंय. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये यस पंच काय दर्शवत आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. भरत पाटील यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. रोशन जे किनी प्रथा 11 आपण पाहतो सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला सौजन्य केलंय आणि त्यांचे पॅकर्स आहेत आणि त्यांनी 200 रुपयांचं कॅश प्राइज. अजून जर 3 चौकार येत आहेत तर यावेळेला आपण पाहतो 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. चांगली स्टार्ट यावेळेला आपण पाहतोय. MPLच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत परंतु त्या स्क्वॉड मध्ये होता परंतु नशीब फळफळलं जाईल यंदाच्या वर्षामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सरळ बॅटने खेळला गेलाय. ऑन साईडला वी शेप मध्ये खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. 4 धावांकरता बॅक टू बॅक 4 चौकार. सुपर बॅटिंग बाय भरत पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर एकंदरीत 16 धावा. 4 चेंडूवर 4 चौकार. ही खासियत आहे ही टेक्निकल बॅटिंग ज्याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहतात कारण युजेस फुटवर्क तुमचं अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित आणि तेच मात्र भरत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक जुना जाणता गोलंदाज आज मात्र यावेळेला आपण पाहतोय भरत पाटीलला पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत परंतु राजेश यांचं सुद्धा कौतुक करेन अजून फिटनेस बाळगतायत. यावेळेला पाहिला ऑन साईडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होईल. 6 धावांकरता. वर्ड शॉट. मॅक्सिमम 6. क्या बात है. सुपर टायमिंग.
in the mix. धड़क धड़क ढोल ताशे धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाइल 4 चेंडूवर 4 चौकार आणि तदनंतर 5व्या चेंडूवर षटकार. एक सुपर बॅटिंग करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुपर बॅटिंग. भरत पाटील नावाचं वादळ घोंगावलंय ते या शिवनेरी चषक 2021 मध्ये. राजेश घरत एका साईडला आपण पाहतो, कळंब संघाचा एक जुना जाणता गोलंदाज आपण पाहू शकतायत. धनंजय पाटीलला ही मात्र पूर्ण मॅच पाहतायत. बारडोलीवरून आपण पाहू शकतायत. नितेश कदम असतील, श्रीकांत भोईर असतील, किरण खानजोडे जव्हारवरून मात्र समालोचक आहेत आणि ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. धावांची गती स्कोर कार्डवर 22 रन्स ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक गलेरी झोन, स्लिप पॉइंट, शॉट एक्स्ट्रा, शॉट मिड ऑफ घेतला होतोय, तदनंतर स्लिप मिड ऑन, शॉट लेग गेली, स्क्युअर लेग. यावर ऑन साइडला स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 30 यार्ड सर्कलचं बंधन आणि यावेळेला वन बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा. आक्रमकता काय असते हे दर्शवून दिले गेले. आणि प्रथा 11 चे आपण रोशन गिरी यांच्याकडून भरत पाटील यांच्यासाठी 500 500 रुपयांचा कॅश प्राइज. एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. द ग्रेट स्टार्ट बाय भरत पाटील. प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोकण. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा. पहा, पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार, 5व्या चेंडूवर षटकार आला, परंतु भरत पाटील थोडासा निराश झाला. त्याला माहिती होतं आज कदाचित एक रेकॉर्ड घडेल आणि यावेळेला शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मध्यंतर एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एक चांगली उत्कृष्ट खेळी आतापर्यंत पाहायला मिळते भरत पाटीलच्या बॅटमधून आणि डोकेदुखी ठरलाय तो पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करावायची याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दाखवलं गेलं. अक्षय मातले एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या खेळाडूला मी पाहिलं होतं फक्त गोलंदाजी करायचा, परंतु कालांतराने मात्र त्याची प्रगती होत होत मात्र आज ओपनिंग बॅट्समन सुद्धा पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजनला फार वेगाने धावताय क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केला जाईल का, तर चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत आणि बॉडी लँग्वेज वरून असं स्पष्टपणे दिसतंय की चेंडू मात्र यावेळेला स्पर्श झालाय. 4 धावा येतात. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. कुंदन आम्हाला दर्शवतायत की 30 धावा, 30 रन्स. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात, निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा शिवनेरी चषकाचा आजचा 4था दिवस सलग आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर चौकार जर आपण या पहिल्या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 6 चौकार आलेले आहेत. भरत पाटीलच्या बॅटमधून 5 आणि अक्षय मातलेच्या बॅटमधून 1 आणि 1 षटकार पाहायला मिळतात. बॅटचे एज पुन्हा एकदा खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि फलंदाज बाद होताना मिळते मात्र चिन्मयला यावेळेला विकेट आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट एक बिग विकेट. मात्र प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला स्पॉन्सर बाय रोशन केनी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मिस्टर हरेश 01 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू आपण पाहू शकतायत. सुंदर यावेळेला हा चेंडू पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा. अक्षय मातले एक चौकारासहित बॅक टू द पॅव्हिलियनचा रस्ता पकडताना पाहायला मिळतोय आणि चिन्मयला मिळते या ठिकाणी पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय. मोठा धक्का यावेळेला अक्षय मातलेच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा. चला, वेळ दौडू नका, स्पीडअप करा गेम, कारण आज आपल्याला एक संघ आहे तो मात्र उद्याच्या दिवसात घेऊन जायचा आहे. त्याकरता मी विनंती करेन वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. वैभव पाटील मात्र जॉईन झाले तर जे
पाहायला मिळतात. सरपंच आहेत डोंगरे वैभव पाटील यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 30 धावा चेंडू फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावर. एका साईडला कल्याणी घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत आणि तुषार किनी एका साईडला आपण पाहू शकतायत जे आयोजकांच्या भूमिकेत आहेत परंतु पंच म्हणून स्टँड करतायत. यावेळेला पहिला अप्रतिम आक्रमकता दाखवली. हरितचा हा फेवरेट शॉट पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि आक्रमकतेचा सितारा अर्थातच हरीश पाटील. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 1 बाउन्स 4 रन्स. गुड शॉट. बिनती सारवेला शेणानी, बिनती सारवेला शेणानी, माझ्या लाडक्या आईनी, माझ्या लाडक्या आईनी, बिनती सारवेला शेणाला गेले सुरेख पद्धतीने चेंडूला यावेळेला वळवलं गेलं. ही ताकद आहे, ही नजाकत आपल्याला पाहायला मिळाली हरीश पाटीलच्या बॅटमधून. आणि प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जाऊन पोहोचते फलकावर. 34 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत सिंगलच्या माध्यमातून धाव घेतलेली नाहीये. जवळजवळ 7 जवळजवळ चौकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात, जे 6 चौकार लागले गेलेत. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होतं. तत्पूर्वी सिंगलच्या सहाय्याने एक धाव हरीश पाटीलच्या बॅटमधून येते. इथे विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज. एका साईडला आपण पाहतो जो VB स्टार विराथन हा संघ आपण पाहतो आशिष भोईर यांनी जो सौजन्य केलंय. कळमचा संघ आहे आणि कळम हे जर आपण पाहिलं तर खूप नामवंत संघ पाहायला मिळतो. कालांतराने खूप बदल होत चाललेला आहे कळम संघाच्या संघामध्ये. कारण या अगोदर किरण सारखा खेळाडू आपण पाहिला होता. भरपूर खेळाडू अशा आहेत. पंकज सारखा खेळाडू, प्रज्वल सारखा खेळाडू आपण पाहिले होते. मात्र हे खेळाडू आज दिसत नाहीयेत. परंतु हे अपकमिंग यंगस्टरला खूप मात्र प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम केलंय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते की नाही तर नाही यावेळेला आपण पाहतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते. कुंदन आम्हाला दर्शवत आहेत की 35 धावा 35 रन्स. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शिवनेरी चषक 2021चा आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. काल खूप धम्माल केली, मात्र खूप चांगल्या प्रकारचे स्कोर पाहायला मिळाले. कधी ड्रामा पाहायला मिळाला, कधी ट्रेलर पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचं मात्र नाट्यमय यावेळेला वातावरण सुद्धा आपण पाहू शकलात. धावांची गती फलकावर 35 रन्स 35 धावा. चेंडू फेकून झालेत 5. चिन्मयचा शेवटचा चेंडू घेऊन येईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भरत पाटील थोडेसे मात्र यावेळेला घाई करतायत की काय. आणि यावेळेला थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर करण माळी यावेळेला आपण पाहतो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक ॲज अ बॅट्समन. परंतु यावेळेला आपण पाहतो हे काय घडलं जातं. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. जेव्हा जेव्हा झील सुटलेत तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप मोठे रेकॉर्ड घडले गेलेत. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा. आता भरत पाटील कदाचित येणाऱ्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरेल का, येणारी वेळ दर्शवली जाईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 26 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयच्या गोलंदाजीवर फक्त 10 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 1 सफलता प्राप्त केली. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय चिन्मय. चिन्मयने मात्र यावेळेला ते वादळ होतं पहिल्या षटकांचं 26 धावांचं, ते शांत करण्याचं काम केलं. ते चिन्मयने कोणतेही मात्र यावेळेला दबाव घेतला नाही, निडर मनाने गोलंदाजी केली आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. 2 षटकं, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18च्या सरासरीने. प्रथा 11 जे स्पॉन्सरशिप केलेले आहे ते रोशन केले श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. धावांची गती फलकावर 36. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उमंग उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट मोर द विकेट. यावर ऑफ साईडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला. करण माळीने सांगितलं असेल त्या क्षेत्ररक्षकाला थँक्यू व्हेरी मच. साहिल अप्रतिम गुड कॅच. फलंदाज बाद होताना भरत पाटील यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर राजेश ओगे यावेळेला पाहायला मिळतात. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन आणि अष्टपैलू नेतृत्व.
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शांत स्वभावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील यावेळेला जास्त वेळ थांबू शकला नाही, मात्र चांगली स्टार्ट करून दिली होती. ज्या पद्धतीने स्टार्ट हवी होती संघाला ती स्टार्ट करून दिली आणि टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षांमधून येताना पाहायला मिळतोय. कौतुक होतोय ते भरत पाटीलचं, ज्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया आहे. लेदर क्रिकेटचा क्लास या फलंदाजाकडे पाहायला मिळतो. तोच फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना धावांची गती 36 धावा, 36 रन्स. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 1 आहे जो वसई विरार गट मधून पाहायला मिळतो. तदनंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खुशी 11 गोखिवरे संघ पाहायला मिळेल, वसई चॅम्पियन संघ पाहायला मिळेल, एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ पाहायला मिळेल, साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा संघ पाहायला मिळेल, साईच्या दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ सुद्धा या ठिकाणी आगमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि थोड्याच वेळात अजून एक संघ उपस्थित राहील. कमळाकर दळवी या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात, त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला सरळ बॅटने ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना एक धाव राजेश होगे, एक शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आपण पाहतो. जेव्हा जेव्हा सिच्युएशन मध्ये सामने मात्र संकटात सापडलेले होते कोपरी संघ आणि तेव्हा मात्र संकटातून वर काढण्याचं काम मात्र राजेश होगेच्या माध्यमातून असेल, निखिल ओगे असेल, बंटी ओगे सारखा खेळाडू पाहायला मिळतो. सचिन पाटील आज मॅन इन फॉर्म असं म्हणायला हरकत नाहीये. जो खेळाडू आपण पाहू शकता ज्याच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची किमया या खानिवडेच्या मैदानात केली गेली होती धानवीच्या संघाच्या अगेन्स्ट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 37, 37 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. नोचा इशारा कशा पद्धतीने असेल गोलंदाज, तर या वेळेला चक्क गोलंदाज चालणार नाहीये आणि या गोलंदाजाला बंदी आणली जाते, कारण या अगोदर 6 गोलंदाज बंदी आणले गेले होते आणि हा 7वा गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय. 3+1 4 धावा, 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41 धावा. उमंगला मात्र या स्पर्धेत पूर्णपणे बंदी आणले गेले आणि कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲक्युरेट त्या ठिकाणी डिसिजन देत आहेत, पंचांच्या भूमिकेत ऑन फील्डला आहेत आणि तुषार किनी थोड्याच वेळात आम्हाला या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दाखवतील, यात काही शंका नाहीये. 4 धावा येतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 रन, 41 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2, कारण या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाज जर्क गोलंदाजाला यावेळेला आपण पाहतोय की प्राधान्य दिलं जाणार नाहीये. निदा सोहेल पटेल यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्या, संतोष वळवे यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही स्वीकार करतोय, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर 4 धावा येतात आणि या 4 धावांसहित धावसंख्या 41. फ्री हिटचा सिग्नल या ठिकाणी दिला गेलाय. तुषार किनी त्या ठिकाणी डोक्यावर हात फिरवतील आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल. यस, फ्री हिटचा सिग्नल मिळतोय. उमंगला मात्र या स्पर्धेतून बंदी आणले गेले. उमंगला भरपूर सुधारणा कराव्या लागतील. खचून जाऊ नका, क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि क्रिकेटमध्ये अजून खूप काही आपण पाहतो. आयुष्य तुम्हाला खूप अजून खेळायचं, क्रिकेटच्या माध्यमातून अजून खूप काही खेळायचं, तुम्ही सुधारणा करा. मुथय्या मुरलीधरन हाच फॉर एक्झाम्पल आम्ही सातत्याने देतोय, कारण त्याला 6 ते 7 वेळा मात्र बंदी आणली पंचांनी, परंतु त्याने आपली जिद्द हरली नाही. पुन्हा एकदा तो उभारला, पुन्हा एकदा त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट चांगलं हाताळलं आणि टॉप वर्ल्ड क्लासचा गोलंदाज श्रीलंकन संघाचा मुथय्या मुरलीधरन जो मात्र पाहायला मिळाला. ऑफ स्पिनरचा बादशाह म्हणून ओळखला गेला. 1347 विकेट ज्याच्या नावावर. ऑन साईडला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला नाही, फक्त हलक्या शॉट आणि सॉफ्ट हँड बॉडम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. एक धाव येते आणि एका धावी सहित प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी रोशनकिनी सौजन्य केलंय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कुंदन आम्हाला माहिती देतात की नवीन गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहू शकतात पंकज गोलंदाजी मार्कवर येत आहेत, ज्यांचा मी उल्लेख केला होता. धावसंख्या 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हरीश पाटील ॲज अ बॅट्समन, ॲज अ विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम ऑन साईडला यावेळेला आपण पाहतोय. एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 धावा. यश त्या ठिकाणी पुढे सरसावला होता. अपकमिंग यंगस्टर आहेत. कळंब म्हटलं की पर्यटकांचं स्थळ म्हणून ओळखलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स, 43 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर एकंदरीत 4 चेंडू फेकून झालेत कम्प्लिटली. पहिला गडी बाद 30, दुसरा गडी बाद 36,
आणि तिथून पार्टनरशिप यावेळेला ऑन साईडला जे मात्र स्ट्रोक यायला हवेत ते येत नाहीयेत आतापर्यंत. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. साहिल मात्र पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळाला होता आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जतीनने थोडं मिसफिल्ड केलं आणि तत्पूर्वी धावांची गती स्कोर कार्डवर 45 धावा या फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अभिमन्यू ठाकूर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. जो पांजूवरून एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट म्हटलंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि अस्मिता पटेल यांनी सुद्धा मात्र आपण पाहतोय राहुल पटेल जे भरणेपाडा या ठिकाणाहून शुभेच्छा आल्यात त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. कारण शिवनेरी चषक हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक 2021. ऑफ साईडला मिस्टर मिंग जरूर झाला होता. इंटू द गॅप मध्ये खेळलाय. यश पुढे सरसावताय. चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. ॲक्युरेट फेकी केली जाते. क्या बात आहे यश. अप्रतिम यावेळेला मात्र फेकी केली जाते खांद्याच्या जोरावर. व्हॉट अ एफर्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 46 धावा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पीके डीजे साऊंड सिस्टम यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खूप चांगलं तुमचं साऊंड सिस्टम सुभाजी कदम पोहोचतंय ते प्रेक्षकांपर्यंत. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती. भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. वेलकम बॅक. वसई कोळीवाडा संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपण लगेच आयोजकांशी रिपोर्टिंग करा. वसई कोळीवाडा धावांची गती 3 षटकांच्या समाप्ती अखेर 15.33च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना प्रथा 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. राजेश ओगे आणि एका साईडला हरीश पाटील हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि चौथं षटक हाताळण्यासाठी ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या, सुंदर गोलंदाजी केली होती, तोच चिन्मय आपल्या स्पेलमधून. दुसरा यावेळेला राजेश शोगेने पाहिलं, न्याहाळलं, चेंडूला मात्र भिरकावून दिलं. सरळ चेंडू कॅमेरा मॅनच्या डोक्यावरून 6 धावा. उत्तुंग फटका यावेळेला येतोय. गुड शॉट बाय राजेश शोगे. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार कशी घुसायची आरपार. धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 52 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. अर्धशतक सांघिक यावेळेला प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. राजेश ओगे या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि कागदोपत्री स्ट्रॉंग असून फक्त चालत नाही तर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुमचा बोलबाला राहायला हवा. आणि तेच राजेश ओगेने एक षटकार मारून स्पष्ट केलंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. कमबॅक करतायत. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी मात्र तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 52 रन्स 52 धावा. चेंडू फेकून झाले. चौथ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 52 धावा. ही खासियत आहे चिन्मयची. बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. राजेश ओगेच्या खेळीला पूर्ण विराम. चेंज ऑफ पेस यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित राजेश ओगेला असं वाटलं की हा चेंडू जोरकस येईल, वेगवान येईल, परंतु या ठिकाणी अगोदरच बॅट फिरवली. बॅटची एज लागली आणि यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. तिसऱ्याला टेकी उशिरा झाली. लस घ्या, लस घ्या, लस घ्या, घ्या, घ्या.
मुंदू मात्र यावेळेला आपण पाहतोय मिस्टर नमन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गजानन ओगे आपण पाहू शकतायत, बंटी ओगे आणि निक ओगे हे मात्र आपण पाहतोय बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सचिन पाटील, महेश पाटील ही बंधूंची जोडी आपण पाहिली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 52 धावा, चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि फलंदाज राजेशची जागा भरून काढण्यासाठी नमन या खेळाडूकडे सुद्धा तेवढं कॅलिबर आहे, कारण पिंच हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज प्रमोट केलंय ते 5व्या क्रमांकावर, कारण मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु चिन्मयचं मी खास करून कौतुक करेन, षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये स्वतःला सिद्ध कसं करायचं, इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं हे मात्र त्यांनी दाखवून दिलं गेलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की माझ्यात ती कुवत आहे, माझ्यात ते कॅलिबर आहे, माझ्यात ते पोटेन्शियल आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे. 6 धावा, गुड शॉट. मर्द मराठाच पोर जणू तलवारीची धार, मराठाच पोर जणू तलवारीची धार. माग करू नका आमच्या रागाचा हो, माग करू नका आमच्या रागाचा. धावांची गती जर आपण पाहिली तर 58 धावा, चेंडू फेकून झाले ते 4. सागर नाईक, योगेश म्हात्रे आणि विशाल पाटील यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. वसई विरार अचोळे वरून सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि कामणवरून खास शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता आणि वाईटच्या स्वरूपात तुषार किनी यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. चला वसई कोळीवाडा संघ जर आला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय. अमर कोळी वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि गणेश कोळी या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला होता, परंतु तेवढाच सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. संकेत गुड कॅच. फलंदाज या वेळेला बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 59, 59 धावा, चेंडू फेकून झाले ते जबरदस्त. आतापर्यंत गोलंदाजी हाताळले गेले ते 5 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक आहे. वसई कोळीवाडा संघ जर उपस्थित झाला असेल तर प्लीज आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, मी विनंती करेन. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विपुल गावड चांदीवरून मात्र आपण पाहतो शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांदीवरून सुद्धा शुभेच्छा आल्या. स्तुती सुमने उधळली जात आहेत. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. कठोर मेहनत, अथक परिश्रम या मैदानाला आपल्याला पाहायला मिळतं. जेवढा परिवाराला जेवढा मात्र आयोजकांनी वेळ दिला नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला त्यांनी रात्रंदिवस दिला. खरोखरच परिवाराचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करावे, ज्यांना मात्र मोकळीक दिली. हलक्याशा हाताने एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 59. एका साईडला व्ही स्टार विराथन हा संघ सौजन्य केला. आशिष भोईर यांनी कळमचा हा संघ पाहायला मिळतो. व्ही स्टार कळम हा संघ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 59 वर जाऊन पोहोचले गेले. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मात्ताभर पाहायला मिळतात, परंतु पारडं जड जर आपण पाहिलं गेल्या वर्षात मध्ये राहिला होता. शिवनेरी चषकावर पहिल्या वर्षांचा चॅम्पियन्स राहिला होता, तोच संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो आपण पाहू शकताय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. यंदाच्या वर्षात ते प्रथा 11 असं नाव दिलं गेलंय, कारण रोशन किनी यांना हा संघ आवडतो आणि आवर्जून त्यांनी मात्र पॅकरच्या भूमिकेत रोशन किनी यांना मात्र या संघाला आवर्जून बोलवलंय. आणि एका साईडला कळमचा संघ आवडतो आशिष भोईर यांना, म्हणून प्रत्येक संघाचे वेगवेगळे फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि सोशल मीडिया आल्यामुळे मात्र प्रसार माध्यम आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत चाललेली आहे आणि प्रत्येकाचं मात्र फॅन फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणात लाईक केले जातात, व्ह्यूअर्स वाढतात. आणि पाटील नेटवर्कने सुद्धा खूप चांगली उंच भरारी घेतले, कारण 4 दिवसांपर्यंत 3 दिवसांपर्यंत 50 ते 60च्या घरात व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभले गेले होते. आमदार चषकाला जर आपण पाहिलं तर 3 लाख पर्यंत मात्र व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते ते 5 दिवसांपर्यंत. अजून एक ती स्पर्धा येताना पाहायला मिळेल. आणि रॉकी ग्रुप चषक हा सुद्धा मात्र आपण पाहतो ज्यांनी उत्तरोत्तर प्रगती केले. पहिल्या वर्षामध्ये 4 गट होते, त्यानंतर 5 गट, 6 गट, 7 गट आणि यंदाच्या वर्षात 8 गट आपल्याला पाहायला मिळतात. एक ब्रँड स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप अर्थातच आपण पाहतो रॉकी ग्रुप हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या आपण मैदानाच्याकडे वळणार आहोत आतमध्ये. धावांची गती 59, 4 षटकांचा खेळ. अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 59. ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला आपण पाहू शकतायत एकदम निर्जित स्वरूपात
निश्चित स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 60 या धावसंख्येवर पाहायला मिळते. चला, वसई कोळीवाडा संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. साईच्या दुर्गेश 11 हा संघ उपस्थित झालेला आहे. पहिला दिवस अक्षरशः मात्र आपण पाहिलं चटाळे या संघाने गाजवला, आक्रमकता दाखवली आणि त्याला 2 करतील मथाने संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा दिवस अमरदीप स्टार जलसर या संघाने गाजवला आणि तिसरा दिवस आपण पाहिला पवनसूत नवले आणि विनीत 11 दांडी हा संघ उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. दरम्यान वाईटचा इशारा येतो यावेळेला आपण पाहू शकता साहिलच्या हातखंडामधून पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61 61 धावा. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 61 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पाहिलं नाळला हा चेंडू जर आपण पाहिला तर लेग ब्रेक ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. सचिन एका साईडला मात्र दर्शवतात की वाईट का दिला नाही, तर यावेळेला शफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र हा वाईट मिळाला नसावा. हरेश शफल होतोय. फुलटॉस चेंडू सोडणार नाहीये. आ बैल मुझे मार तोहफा आता कबूल किया. जैसी गेंद वैसी नसीहत. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट बाय हरीश पाटील. सुपर टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 67 67 धावा. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय साहिलच्या हातखंडामधून. खूप मोठा एक्सपेक्टेशन असेल डगआउट मधून. सचिन पाटील यांना प्रमोट केलं गेलंय निखिल ओगेच्या अगोदर. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो फटका चांगला होता. इंटू द गॅप मध्ये खेळला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेलची कमी आणि अशाच वेळेला मात्र मध्यंतर चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ने चौकार आणि या चौकाराने प्रथा 11 सत्यनारायण कोपरी सौजन्य बाय रोशन किनी यांची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 71 धावा. तब्बल 71. सुपर बॅटिंग ते तनातन फलंदाजी हरीश पाटील रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 71. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू हा खेळपट्टीवर कधीच थकत नाही आणि तेच मात्र जबाबदारीचं टॉनिक प्यायलंय. 71 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत साहिलच्या हातखंडामधून. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 71 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना टावकुऱ्या हाताने. यावेळेला पहिला ऑफ साईडला फटका चांगला आहे. एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जात आहेत. यावेळेला खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतायत अशा प्रकारचं दृश्य आणि मध्यंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातो. इंटू द गॅप मध्ये चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या 75 धावा. चेंडू फेकून झालेत 5. प्रथा 11 जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माई कॅटरर्स यांच्या माध्यमातून आज अल्पोहारची मात्र व्यवस्था केली त्याबद्दल श्रीकांतकडे आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अगोदर राजू कॅटरर्स यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सुविधा पुरवली. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो बाणासारखा वेगवान बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 चौकार. एंड ऑफ द इनिंग. पहिल्या डावाला यावेळेला मात्र ब्रेक लागलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 79 79 धावा आणि या चौकाराने अक्षरशः लेजंड खेळाडूचं आगमन शैलेंद्र घोडेकर यावेळेला पाहायला मिळतं. शैलू यांचं आगमन आणि या चौकाराने आपण पाहतोय जेपी यांचं आगमन झालंय. वेलकम जयप्रकाश कोळी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर 79 3 चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. रोशन किनी प्रथा 11 चे प्रोप्रायटर आहेत ज्यांनी सौजन्य केले श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला आणि 200 रुपये त्यांचे जमा सुद्धा झाले. संदीप तरे यांनी शुभेच्छा दिलेल्या. चंद्रकांत पाटील यांनी मात्र बेस्ट ऑफ लक कोपरी टीमला चंदन सार वरून शुभेच्छा दिल्या. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. संतोष वळवे असतील यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि 80 धावांचं पाठलाग करताना कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल आणि 2 संघांमध्ये घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. निश्चितच प्रमोद या मॅचचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी भरत आणि हरेशने केले आणि एक माफक आव्हान ठेवलंय VB स्टार विराटन संघासमोर. 80 धावांचं आव्हान आहे. थोड्याच वेळात टॉस देखील केला जाणार आहे. शिवनेरी चषक 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण बघतोय. त्याचं अतिशय दिमागदार असं आयोजन अनिलजी किणी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत आणि एक चांगला रिस्पॉन्स त्यांच्या माध्यमातून प्राप्त होतोय.
मानव परिसर मैदानामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा खेळ बॅट आणि बॉलमधलं बंद. यापूर्वी SP बॉईज दांडाखडी संघानं चांगली कामगिरी केली. तर कालचे 2 दिवस आहेत त्याबद्दल निश्चितच आणखीन जे अधिक माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सलामीर मैदानामध्ये जातील. सामना थोड्याच वेळात आणखीन एक मोठा येणार आहे. एक गाव एक मध्ये जर बघितलं तर वसई तालुक्यामध्ये आपण दिग्गज संघ पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट गेले 4-5 वर्ष त्यांच्या माध्यमातून आणि आता बॅटमन देखील मैदानात जातील. सुभाष डीजे आपण पाहतोय. डीजे ऑपरेटर आपले थोड्याच वेळात ते आपल्याबरोबर जॉईन होतील. समालोचन कक्षामध्ये कुंदन खूप चांगल्या प्रकारचं स्कोरिंगचं काम करतायत. साईच्या दुर्गेशचा संघ मला वाटतं यावेळेला दाखल झालेला आहे आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये जाते. कळम संघ, मी विनंती करेन प्लीज VB स्टार विरातन संघ आपण खेळाडू कक्षांमध्ये आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील. कोणताही एक्स्ट्रा खेळाडू तिथे नसेल, 11 खेळाडू असतील. कृपया करून कोळीवाडा संघ, वसई कोळीवाडा संघ जर उपस्थित झाला असेल तर प्लीज आपली रिपोर्टिंग करायची आहे वेळेची दिरंगाई न करताना. मैदानामध्ये खेळ सुरू होतोय. विरातन बुद्रुक चषक किंवा जर आपण शिवनेरी चषक 2021 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवरती जाऊन पाहिलं तर एक छान असं संयोजन आणि त्याचं खूप चांगलं टेलिकास्ट आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय. 80 धावांचा पाठलाग करण्याकरता आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. चला पाहूया कोणाची वाढले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव आणि शिवनेरी चषकावरती कोण कोरणार आहे आपलं नाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या ठिकाणी शिवनेरी चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम एक छान अशा प्रकारचा पहिला डाव आपण बघितला आहे. परंतु दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं देखील गरजेचं असेल. जास्त वेळ न घेता सामना सुरू करणं फार गरजेचं असेल. टॉससाठी प्रमोद शेडके सज्ज आहेत. थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत लाईव्ह. या ठिकाणी त्याचं चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. या मॅचमध्ये हरीशची बॅट तळपले. या मॅचमध्ये भरतने अप्रतिम कामगिरी केली आणि पहिल्या 6 चेंडूचा विचार केला तर 5 चौकार आणि 1 षटकार भरतच्या बॅटमधनं. अक्षय मातले गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी आणि खेळण्याची जबाबदारी असेल. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर यांना फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज आहे. आशिष आणि पंकजची जोडी मैदानामध्ये असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. एक फ्लाइंग स्लीप, त्यानंतर पॉइंट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला ठेवला आहे. त्यानंतर मिडऑफमध्ये आपण राजेशला बघतोय. मिडॉनमध्ये इथे एक क्षेत्ररक्षक महेशला आपण पाहतो आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग आहे आणि त्यानंतर एक डीप मिड विकेट. भरत ईस्टनच्या मागे असेल आणि अक्षय मातलेच्या कोट्यातलं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज असेल. समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करतोय. करण्याची जबाबदारी असेल ती आशिषची. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो अतिशय वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. आघाडीचा गोलंदाज अक्षय मातले गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू तो निर्धाव टाकतोय. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता. जवळजवळ 6व्या स्टंपवरती टाकलेला चेंडू. बॅकवर्ड जाऊन ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघूया काय घडतं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होणार यात काय शंका नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. समीर एक मला वाटतं सत्यने कोपरीचा विचार केला तर एक रवींद्र जडेजा का जे काम भारतीय संघासाठी करतो सत्यनारायण कोपरीसाठी निश्चितच समीर ते काम करत असतो. आणि सत्यनारायण कोपरीचा विचार केला तर डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे. तर गेल्या वर्षी जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा बहुमान आहे तो समीरच्या शिरपेच्यामध्ये आहे आणि अनेक वर्ष मी त्याला पाहतोय. यंग खेळाडू आहे, तरुण खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये त्याची उजवी बाजू नेहमीच असते. या सत्यने कोपरीचा रवींद्र जडेजा ज्याने चांगला झेल टिपलाय. धावपलकावरती धाबा आहेत त्या एकूण आता जर बघितल्या तर दोन्ही संघांनी ज्या पद्धतीनं कामगिरी केली आणि ज्या पद्धतीनं 80 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानामध्ये VB स्टार विराटनचा संघ उतरलाय तर सुरुवात तितकीशी चांगली नाहीये. सुरुवात या ठिकाणी चांगली केली गोलंदाजानं. पहिल्या चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. आतापर्यंत जर बघितलं आणि बरोबर टायमिंग या ठिकाणी सांगितलं 1 वाजून 3 मिनिटांनी हा सामना सुरू झालाय.
एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनिल जिकिणी आहेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय मात्रे, नवीन फलंदाज मैदानावरती आता जतीनला बघतोय. पंकज आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता जतीन. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील, खरा फटका, फलंदाज बाद. यष्टीच्या समोर पायचीच्या रूपानं फलंदाज बाद होईल आणि हा दुसरा धक्का असेल. ब्रेक थ्रू देण्यामध्ये निश्चितच वाकबगार गोलंदाज आहे अक्षय मात्रे, चांगली गोलंदाजी करतोय. फ्लाईट दिलेला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू यावेळेला बॅटवरती येत नाहीये, पायावरती आदळतोय. अपील जोरदार होतं आणि उचलून धरलंय यावेळेला निश्चितच तुषार किणीनं. दुसरा धक्का, परिस्थिती फार नाजूक आहे. इथे आता बघितलं तर पहिला गडी बाद झाला, त्यावेळेस धावसंख्या 0 आहे. दुसरा गडी बाद झाला, तिथूनही धावसंख्या 0 आहे. या 0 मधनं हिरो येतो का ते पाहणं गरजेचं आहे. 80 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे. एकूण रन रेटचा विचार केला तर रिक्वायर रन रेट जवळजवळ 18च्या आसपास पोहोचलेला आहे. पहिल्या चेंडू निर्धाव आहे, दुसरा चेंडू विकेट आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आहे आणि करण या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. उत्तम प्रकारचं आयोजन निश्चितच आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी, स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी. शिवनेरी चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहे. हॅट्रिक ऑन. यावेळेला ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू हवेत आहे. हॅट्रिक या ठिकाणी अक्षय मात्रे सेलिब्रेशन करतोय. सत्यनारायण कोपरी आजच्या दिवसभरामध्ये सुरुवात अफलातून करत असताना 80 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजाची दमछाक होते. तर मैदानामध्ये या आजच्या दिवसभरातली पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान अर्थात अक्षय मात्रेच्या नावावरती. बहुत ही जबरदस्त खेल मैदान के अंदर, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रोशन किनी इनकी तरफ से. प्रथा 11 के लिए एक बार फिर जो गेंदबाज है खास करके अक्षय मात्रे, इनके लिए 200 का इनाम है. अतिशय सुंदर गोलंदाजी करत यावेळेला टिच्चून मारा केलाय, रंग भरलाय अक्षय मात्रेने या मॅच मध्ये. धावपलकरती विचार केला तर अजूनही कोणत्याही फलंदाजाने एकही धाव केलेली नाहीये. 3 गडी बाद करण्यामध्ये अक्षय मात्रेला यश येतंय. 4 चेंडूमध्ये 1 चेंडू तो निर्धाव टाकतोय आणि 3 मोहरे गारद करण्यामध्ये यश मिळत आहे. 79 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सत्यनारायण कोपरी मैदानामध्ये जर बघितलं तर आता संचित आलाय. परंतु सुरुवात जर बघितली तर अतिशय खराब झाली ती बेबी स्टार विराट संघाची. सत्यनारायण कोपरीनं अफलातून स्टार्ट केलाय. टिच्चून मारा काय असतो आणि अचूकता भेदकता काय असते, लेदर बॉलचा अनुभव आहे तो पणाला लावतोय आणि आता स्वतःला सिद्ध करतोय आणि प्रसिद्ध होतोय. तिसरी हॅट्रिक आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेत पूर्ण झालेली आहे. मला वाटतं तिसरा बहुमान अक्षय मात्रेला मिळतोय. प्रमोद धन्यवाद. राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी केली जाते. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं मलिंगाची जी कामगिरी झाली ती 4 गडी बाद करण्याची, त्या ठिकाणी अशाच प्रकारची कामगिरी आता मैदानामध्ये अक्षय मात्रे करतोय. तो भरलाय, तो या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु अडचणीत येतोय संघ बेबी स्टार विराटांचा. 4 गडी 4 चेंडूवरती बाद केले जात आहेत. सत्यनारायण कोपरी गेल्या वर्षी अतिशय दर्जेदार कामगिरी करून टायटल जिंकतोय. यावेळेला कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती आहे, आत्मविश्वास उंचावलाय आणि दुसऱ्या बाजूला अडचणी वाढतात, संकट या ठिकाणी येतात ती बेबी स्टार विराट संघावरती. आपण पृथक्कन बघू या षटकाचं. पहिला चेंडू निर्धाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आहे, चौथ्या चेंडूवरती विकेट आहे, 5व्या चेंडूवरती विकेट आहे. या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करत, अतिशय दर्जेदार कामगिरी करत निश्चितच या शिवनेरीच्या इतिहासाच्या पानावरती एक वेगळी नोंद केली जाईल ती अक्षय मात्रेची. सलग 4 गडी बाद करण्याचा बहुमान अक्षय मात्रेला प्राप्त होतोय. संकेत नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, परंतु चांगले संकेत नाहीयेत, कारण 80 धावांचा पाठलाग करत असताना 4 मोहरे गारद झालेले आहेत. महेंद्र, आपलं स्वागत आहे. महेंद्र टीम मॅनेजमेंट मध्ये पालघर मध्ये फार मोठं नाव आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय मात्रे. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे? अजूनही भोपळा फोडता आले नाहीये फलंदाजांना. यावेळेला हे ठीक आहे, धावफलक खालता ठेवणं फार गरजेचं आहे. एकेरी धाव निश्चित मिळेल. थ्रो चांगला होता, डायरेक्ट हिट झाला असता तर पुन्हा एकदा आणखीन एक गडी बाद झाला असता. परंतु एकेरी धावेने आता या ठिकाणी संकेतने 1 धाव करून यावेळेला संघाची धावसंख्या 1 वरती नेऊन ठेवली. परंतु धावफलक उलटा आहे. आता उलटा का? कारण 1 धाव धावफलकावरती आहे आणि 4 मोहरे गारद झालेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. अफलातून गोलंदाजी आपण पाहिले ती निश्चितच यावेळेला सत्यनारायण कोपरीखंड अक्षय मात्रेकडून.
पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पूर्णपणे दबावत आपल्याला पाहायला मिळतोय तो बेबी स्टार विराटनचा संघ. भरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. आज 27 धावांची निर्णायक खेळी त्याच्या बॅटमध्ये देखील पहिल्या एकूण 6 चेंडूंचा विचार किंवा पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 खणखणीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार जो लॉंगॉनच्या डोक्यावरून थोटवला गेला होता. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. गोलंदाजी करण्याकरता भरत खेळण्याची जबाबदारी असेल संख्येची जो 1 वरती खेळतोय. धावफलके धावा आहेत त्या 1-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू बदललेली ते चांगलं होतं परंतु लेग स्टंपवरून पुढे आला होता. 5व्या आणि 6व्या टप्प्यावर चेंडू यावेळेला यष्टनवरती चेंडू टाकला जातोय आणि खूप चांगला टप्पा भरतने टाकलाय. यावेळेला कुठल्या प्रकारचं उत्तर फलंदाजाकडे नाहीये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी निश्चितच केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेनं. अतिशय जबरदस्त सणसणीत खणखणीत उत्तुंग षटकार. या 6 धावांची नितांत आवश्यकता बेबी स्टारला आहे. या षटकाराची नितांत आवश्यकता आहे. वेलकम 6. 24 चेंडू आणि एकूण बघितलं तर आता समीकरण बदलणार आहे. 23 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकातील धाबा आत्ता होत आहेत त्या 7-4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत चेंडू थोडासा ऑफ्टनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा होता आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाजानं घेतलाय. यापेला बॅटची कड घेतली जाते. चेंडू जातोय फ्लाइंग स्लीपला. इथे क्षेत्ररक्षक आहे अक्षय मातल्याने चेंडू पकडला. पुन्हा एकदा भरतकडे दिलाय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. एका मॅच मध्ये 80 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. ही अतिशय महत्वाची इनिंग संकेतसाठी असणार आहे. संकेत 1 वरती घेतोय. जतीननं निश्चितच खातं खोललेलं नाहीये. एक षटकार आपल्याला संकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे. जतीनच्या बॅटमधनं तो षटकार आला होता तर संकेत 1 वरती घेतोय. सुंदर चेंडू आहे. क्लीन बॉल केलेला आहे. उजवी एसटी की डावी एसटी वाकवले बघूया. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू होता. या बैला बॅट्समनला कळलेला नाहीये. फलंदाजला थोडीसे पडले. बोल दांडी झाले गोल. अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी भरतखंड. भरत रंगात आलाय परत. धावफलकावरती जर बघितलं तर चित्र तितकंच चांगलं नाही फलंदाजासाठी. धावफलक धावा आहेत त्या 7-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दांडी गोल. फलंदाज या ठिकाणी जतीन बाद होतोय. केवळ तुम्ही जाऊन प्रेझेंटी लावून मॅच तर बनणार नाहीये. 80 धावांचा पाठलाग करण्याकरता तुम्ही मैदानामध्ये आहात आणि आता हार्दिक पांड्याची गरज निश्चितच आहे आपल्याला बेबी स्टार विराटन संघासाठी. भरतनं सुंदर गोलंदाजी केले. आता नेत्रदीपक फलंदाजी करणं फार गरजेचं असेल बॅट्समनला. अक्षय मातले ज्यानं पहिले षटक टाकलं होतं. ब्लाइंड स्ट्रोक टप्पा एकूण पुन्हा एकदा पहा. 6व्या स्टंपवरतीच आहे. ऑन साईडला खडे खेळण्याचा प्रयत्न. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टी रक्षक या ठिकाणी आपलं काम चोख करतोय. एकूण धावफलकावरती बघितलं तर धावांकरता संघर्ष होतोय. चांगला फटका ऑन साईडला खेळा. इथे गॅपमध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप अँड फंटास्टिक स्ट्रोक. मच नेडेड बाउंड्री फॉर द बॅटिंग साइड. थोडासा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. सुंदर पद्धतीनं लाफ्ट केला गेला होता लॉंगाच्या दिशेनं आणि हा चांगला फटका चेन्नईचा. कॅप्टन डॉग खेळण्याची आवश्यकता. धावफलक धावा त्या 11-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणीत बीबीचा संघ आहे तर प्रथा 11 ची गाडी पूर्णपणे पटरीवरती आहे. रोशन केणीच्या चेहऱ्यावरती मी हास्य बघतोय आणि खूप चांगलं क्रिकेट निश्चितच झालं. तिसरा गोलंदाज म्हणून यावेळेला राजूला पाचारण केलं गेलं आहे. खूप चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, सत्यनारायण कोपरीचा लिजंड खेळाडू आहे. परंतु चिन्मय यावेळेला कर्णधाराला साजेची इनिंग साकारतो की नाही या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. आपण समीकरण बघूया. ज्या पद्धतीनं 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 69 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. बेबी स्टार विराटन मैदानामध्ये आहे. बॅटिंग करत असताना दमछाक होते. खूप चांगली गोलंदाजी आणि अक्षय मातनेनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत या स्पर्धेतील 3री हॅट्रिक नोंदवली. त्यानंतर भरतला संधी मिळाली परंतु भरत या षटकामध्ये 2 मोठे फटके देखील आलेले आहेत. ही चांगली लक्षणं आहेत बेबी स्टार विराटन संघासाठी. एक चांगले षटक ज्यामध्ये धाबा निश्चितच आले आहेत विराटन संघासाठी. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची कड घेतो आणि जातोय थर्ड पट्ट्यामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक एकेरी धाव मिळणार नाहीये. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 19 वरती.
धावपलक हालता ठेवणं फार गरजेचं आहे, मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. आव्हानं निश्चितच वाढलेली आहेत ती फलंदाजांची. इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल तरच तुम्ही प्रसिद्ध व्हाल. इतिहास रचण्याची संधी आहे. चांगला चेंडू खोलवर टप्प्यावर टाकलेला, परंतु ना फलंदाजाला कळला ना यष्टीरक्षकाला कळला. चेंडू जाईल सीमा पार. नशिबाच्या 4 धाबा. या 4 धाब्याने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचली ती एकूण 16 वरती. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्यावर टाकलेला. ब्रॉकोलमध्ये बॅकफुटला ऑन साईडला गेलाय फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क करतात. चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. एक चांगला चेंडू व्हेरिएशन निश्चित आपल्याला यावेळेला बघायला मिळेल ते राजेश पाटील कडून. करण्याची जबाबदारी यावेळेला असेल ते फलंदाज चिन्मयची, जो 8 वरती फलंदाजी करतोय. ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह नाहीये. पंच दोन्ही यात फैलावत आहेत, समांतर हात करतायत, अवांतर धाबा मैदानामध्ये येत आहेत. या अवांतर धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 17 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवनेरी चषक 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अतिशय दिमागदार असं आयोजन अनिलजी किणे यांच्या नेतृत्वाखाली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बिस्टॉप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक निखिल ओगेने हा झेल पकडलेला आहे. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली कामगिरी सत्यनारायण कोपरी संघाकडनं. आणि मी मगाशीच म्हणालो होतो की या मॅच मध्ये धाबांकरता धाबाधा होते, धाबांकरता संघर्ष होतोय. जसं वाळवंटामध्ये गेलो की आपण पाण्याकरता संघर्ष करतो, तसं या मॅच मध्ये धाबांकरता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सफाळीचे सुपुत्र आदरणीय विशालजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं शिवनेरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. विराटांच्या लाल मातीने या ठिकाणी पतित पावन झालेल्या या भूमीमध्ये सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप चांगली गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं उदाहरण पेश करता असताना अक्षय मातले, भरत पाटील आणि आता राजेश ओगे. धावपलक धाबा आहेत त्या एकूण 17. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण संकेतला पाहतोय. यश मैदानामध्ये आहे. काय घडतंय बघूया. बॅट चिकड. आणखीन एक धक्का, 7वा धक्का विराटन संघाला. ब्रेक थ्रू देत सातत्यानं या ठिकाणी राजेश ओगे. अतिशय नेत्रदीपक कामगिरी. मातलेनं प्लॅटफॉर्म दिला. भरत चांगली गोलंदाजी केली आणि आता त्यावरती आणखीन या ठिकाणी नाचवतोय फलंदाजाला गोलंदाज राजेश ओगे. एक्सीलेंट गोल, एक्सीलेंट बॉलिंग, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा मैदान के अंदर राजेश ओगे द्वारा. 1980 धाबा, 80 धावांचा पाठलाग, 17 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यात. करंट रन रेटचा विचार केला तर 6.38चा आहे. रिक्वायर रन रेट 21 पर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ तुम्हाला आकडे सांगतील की विवी स्टार विराटांचा संघ अडचणीमध्ये आहे. शिवनेरी चषक मी मगाशीच म्हणालो की गेल्या वर्षी या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. यावेळेला सुरुवात छान झालेली आहे. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असणार आहे. आणि आता मैदानामध्ये विवी स्टार संघाच्या अडचणी वाढत आहेत. 17 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेश ओगेची छान गोलंदाजी, अप्रतिम मारा केलाय. सातत्यानं लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे, लेग ब्रेक. त्यानंतर एक चेंडू तो आतमध्ये येतो, एक चेंडू तो अतिशय वेगाने टाकतो. आम चेंडू टाकू शकतो. खूप चांगलं व्हेरिएशन, चांगली वैविध्यता आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळते. धावपलक धाब्याच्या 17-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. आणि आता या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू बॅकफुटला गेल्या ऑन साईडला. यावेळेला निखिल ओगे अतिशय वेगाने चेंडूकडे येतोय. इथे मात्र समीरने चेंडू पकडलाय काऊ कॉर्नरला. एकेरी धाव मिळते. एकेरी दुहेरी धाब्याने काहीच होणार नाहीये. इथे धावपलका धाबा आहेत त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 4.50चा आहे. रिक्वायर रन रेट 31 पर्यंत पोहोचलाय. समीकरण आपण बघूया. समीकरणाचा विचार केला तर अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी झाले. त्यामुळे आव्हानं अवघड होत आहेत फलंदाजीसाठी. पहिल्या षटकात फक्त या ठिकाणी बघितलं तर 1च धाबा आली. दुसऱ्या षटकात 10 धाबा आल्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर एकूण 7 धाबा आल्या. आणि विकेटचा विचार केला तर पहिले 4 फलंदाज हे 0 वरती बाद झाले. 5वा फलंदाज 7 वरती, 6वा फलंदाज 17 वरती आणि 17 वरती सातत्यानं खतरा आपल्याला बघायला मिळाला. कुंदन खूप चांगल्या प्रकारचं स्कोरिंग या ठिकाणी करतायत. महेश गुरव गोलंदाजी मार्कवरती असतील. समालोचन कक्षाकडनं ते गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पण त्यांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. ज्यावेळेला लो पुलटा चेंडू चांगला फटका होता. सुरेख पद्धतीने खेळला, परंतु ज्या पद्धतीनं आपण बघितलंय बॅट्समनच्या मला वाटतं बॅटला लागलाय.
आणि चेंडू परत एकदा येतोय. महेश गुरवने चेंडू पकडला, धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. दबाव फलंदाजांवरती आहे. 18 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निश्चित झाला मैदानामध्ये, परंतु धाबा होत नाहीयेत. टायमिंग करता येत नाही. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच महत्वाचं. आता जर इथे हात चेंडू तुम्ही फ्रंटफुटवरती खेळला असता तर एक चांगला लॉफ्टेड शॉट आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी अशा प्रकारचे फटके खेळले जातात. तितकासा चांगला फटका नव्हता बॅट्समनचा. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. सहाव्या स्टंपवरती, तिथून थोडासा आणखीन बाहेर जातोय. चांगली स्विंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फार मोठा चेंडू वळण घेत नाही, फार मोठा स्विंग होत नाहीये, परंतु शरीरापासून दूर ठेवला जातोय. धापलकरती धाबा येते. 19 7 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना संघ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बेबी स्टारचा अडचणीत आलाय, पराभवाच्या छायेमध्ये आहे. सत्यन कोपरीकडनं अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका गॅपमध्ये खेळला. चेंडू सीमारेखेच्या दिशेने चालला. इथे मात्र समीर चांगलं क्षेत्ररक्षण करते. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या पडते. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. धापलकर धाबा आहेत त्या 21 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही फलंदाज एका बाजूला आपण उमंग 2 वरती खेळताना बघतोय. यशनं 2 धाबा केल्या आहेत. या मॅचचा विचार केला तर 80 धाबांचा पाठलाग करत असताना रंगत लज्जत आपण गोलंदाजाकडनं पाहिली. अफलातून गोलंदाजी त्यांनी केली आहे. यावेळेला कोलबर टप्प्याचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट्समनकडनं होतोय, त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. अशा रीतीनं एकेरी धाबेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले ती 22 धाबा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंचा विचार केला तर 3 धाबा या ठिकाणी, म्हणजे एकूण 5 चेंडूंचा विचार केला तर 4 धाबा खर्च केल्या त्या महेश गुरवनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट मध्ये समीर आहे. बघूया हरेश, मला वाटतं चेंडू खाली येईल. झेल सुटलाय. जीवनदान बॅट्समनला मिळतंय, परंतु एकेरी दुहेरी धावा करून तुम्ही 80 पर्यंत पोहोचणार नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. छान फलंदाजी, चांगली गोलंदाजी. महेश गुरवचं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धाबा. धापलकरती धाबा एकूण आहेत त्या 24 आणि अप्रतिम मारा. या षटकात विचार केला तर एक निर्धाव चेंडू आहे, एकेरी धाव आहे. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव, 5व्या चेंडूवरती एकेरी धाव आणि 6व्या चेंडूवरती डबल. एकूण 6 धाबा खर्च केल्या आहेत. अफलातून गोलंदाजी मी का सातत्यानं म्हणतोय, छान गोलंदाजी मी का म्हणतोय, कारण फलंदाजाला मोठी संधी मिळाली नाहीये. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला 6 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती असेल समीर. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडूमध्ये पराभवाच्या छायेमध्ये बेबी स्टार विराटनचा संघ, तर विजयाच्या उंबरट्यावरती सत्यनारायण कोपरीचा संघ. आणि विजयाचा सुगंध त्यांना निश्चितच येत असेल. खूप चांगली आणि दर्जेदार कामगिरी, ज्यामध्ये गोलंदाजी उजवी होती. एक षटक बरेचसं बघितलं तर तिथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी अतिशय जबरदस्त कामगिरी करत दादागिरी केली. आज ड्रीम स्टार्ट केला होता तो अक्षय महात्मेनं. कोलबर टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर निश्चित केलेला आहे. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडकडनं होतोय. थ्रो चांगला झालाय, नुकसान काही होत नाहीये. यावेळेला पहिला चेंडू निर्धाव जातोय. 24 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीरचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करतो आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी गेला चेंडू ऑन साइडला गेला. इथे मात्र हरीश कोणती चूक करणार नाहीये. तू चल मैं आया, यही गाना एक बार फिर बल्लेबाजों के लिए बजता हुआ. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से. अतिशय सुंदर कामगिरी सत्यनारायण कोपरी संघाकडून होतोय. समीर या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करतोय, त्यालाही यश मिळत आहे आणि फलंदाज हाराकिरी करतायत. बेबी स्टार विराटनचा विचार केला फक्त 2 चांगले फटके त्यांनी खेळले. बाकी बघितलं तर कौतुक करण्यासारखी एकही गोष्ट त्यांनी केलेली नाहीये. संघ अडचणीत आहे. दबाव प्रचंड त्यांच्यावरती येतोय. चांगली दर्जेदार कामगिरी, नेत्रदीपक या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली, फलंदाजी चांगली पाहिली आहे. सत्यनारायण कोपरी या मॅच मध्ये उजवा ठरतोय. 24 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पा पडल्यानंतर ऑफटमच्या बाहेर जाणार चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू रीड करता येत नाहीये. पुन्हा एकदा नेहमी म्हटलं जातं की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं वाचावी लागतात तरच ती कळतात. अशा पद्धतीनं यावेळेला चेंडू तुम्हाला रीड करावा लागेल, तरच मॅच मध्ये तुम्ही मोठे फटके खेळू शकता, तरच एक चांगली पोझिशन तुम्ही बनवू शकता.
राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर त्या चेंडू आहे. यावेळेला फलंदाजानं सोडलाय. गती परिवर्तन आपण पाहतोय. यापूर्वी खूप मोठा वळण घेणारा चेंडू होता, मात्र आत्ता बघितलं तर खूप चांगला चेंडू होता समीरकडनं. धावलकरती धाबा एकूण 24-8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर फारशी मुभा मिळेल नाहीये फलंदाजांना. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेखा पार झाली यात काही शंका नाहीये. चांगला फटका खेळला जातोय. खराब चेंडूचा खरपूस समाचार. षटकर आहे निखिल शुक्रिया, कारण तिथे क्षेत्ररक्षक होते निखिल आणि बंटी. अर्थात बड़े मियाँ छोटे मियाँ थे वहां, लेकिन तालमेल की कमी आई. या कॅच मेरा ये तेरा गेंद बॉडी लाइन के बाहेर जाते भी. अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये गोलंदाजाकडनं निश्चित झाले आणि धावलकरती एकूण धाबा आहेत त्या 30-8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जात आहे. वेगातला बदल यावेळेला किपाची ठरतोय तो सत्यनारायण कोपरी संघाला. या सामन्याचा हिरो कोण आहे त्या दिशेने आपण जाणार आहोत. एकूणच अतिशय दर्जेदार कामगिरी VB स्टार विराथन विरुद्ध सत्यनारायण कोपरी संघाने केलेली आहे. या मॅचचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण थोडाच वेळ देऊ, परंतु दत्ताळी ज्योतिंद्र आणि साईच्या दुर्गेश हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आता होते. दत्ताळी ज्योतिंद्र हा संघ वेळेत उपस्थित राहिलेला नाहीये, त्यामुळे स्पर्धेमध्ये डिसिप्लिन आहे. साईच्या दुर्गेश आपल्याला या ठिकाणी बाय केलं जात आहे, म्हणजे विन दिलं जात आहे. साईच्या दुर्गेश संघाचा कॅप्टन आणि सत्यनारायण कोपरी संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. मला वाटतं प्रमोद त्या ठिकाणी जॉईन होतील. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. तर गणेशजी आपलं स्वागत आहे. लिजंड खेळाडू आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शिवनेरी चषक 2021 आणि या स्पर्धेचा विचार केला तर सत्यनारायण कोपरी संघाने खूप चांगली कामगिरी केली. विशेष करून हरीशची बॅट टळपली, त्यानंतर भरतनं अफलातून स्टार्ट करून दिला होता आणि त्यावरती टिचून मारा केला आज अक्षय मातेनं आणि स्पर्धेची तिसरी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. माझ्याकडे 3 नाव आहेत. एक तर पहिलं मातलेचं असेल अक्षय मातलेचं, दुसरं नाव आहे हरेशचं आणि तिसरं नाव आहे या खेळात आली रंगत आणि खूप रंगात आलाय भरत. तर भरत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला प्राप्त होतोय. अतिशय सुंदर कामगिरी निश्चितच झालेली आहे आणि रोशन किणी यांच्याकडनं काही पारितोषिक देखील असणार आहेत. मैदानातला सामना देखील या ठिकाणी सुरू होतोय. तर प्रथा 11 संघाचे संघ मालक रोशन किणी यांच्याकडून भरतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर टी शर्ट देखील आपण पाहणार आहोत. आदरणीय सन्माननीय चिंतामणजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपयांचं आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आपल्या मोलाचं सहकार्य आहे. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी भरत पाटील यांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित केलं जातं. भरत कॉंग्रॅच्युलेशन, अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्याकडनं झालेली आहे. शिवनेरी चषक 2021 अक्षय मातले आणि हरीश यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक रोशन किणी प्रथा 11च्या माध्यमातून दिले जात आहेत. हरीश आणि अक्षय मातले तिसरी हॅट्रिक घेणारा खेळाडू या ठिकाणी जर बघितलं तर अक्षय मातले आहे. विशाल पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक दिले जात आहे. रोशन किणी संघ मालक आहेत. त्यानंतर हरेश जुना रंग
आज ऑफ साईडला चांगली फलंदाजी करण्यात आलेली आहे हरेशकडनं आणि एक्स्ट्रा कव्हरला 2 फटके मारले तर स्क्वेअर कट आज केले होते. अप्रतिम फलंदाजी हरेशकडनं. कॅप्टन नॉक. यानंतर टॉस केला जाणार आहे तर मी साईच्या दुर्गेश संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण या. साईच्या दुर्गेश संघाचा कॅप्टन. तोपर्यंत आपण भरत बरोबर थोडं करणार आहोत. मैदानात देखील लगेच सुरू होणार आहे. साईच्या दुर्गेश कॅप्टन प्लीज. भरत, या मॅच मध्ये पहिल्या 6 चेंडूवरती जर बघितलं तर तुम्ही तुटून पडलात अक्षरशः आणि मोठे फटके खेळलात. चेंडू बॅटवरती नीट येतोय, ज्या पद्धतीनं चांगली फलंदाजी झाली. हो, विकेट तर खूप चांगले आहे आणि इकडचं आयोजन नियोजन तर खूपच चांगलं असतं. इथे क्रिकेट खेळण्यासाठी खूप मजा येते आणि आमच्यासाठी खूप लकी ग्राउंड आहे. पण खूप बरं वाटतंय. विकेट खूप फास्ट आहे आणि बॅटवरती बॉल येतो इझिली. आता मोठा मॅच आहे, ज्या पद्धतीनं साईच्या दुर्गेशचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. हो, खरोखर चांगले संघ आहेत. तर आणि आम्ही पण आमची टीम पूर्ण टीम असल्या कारणाने आम्ही पण त्यांना फाईट करण्याचा प्रयत्न करू. वेळ आपल्याकडे कमी आहे तर वेल डन. भरत तिथेच थांबायचं आहे तर टॉस या ठिकाणी केला जाईल. विशाल दादा सज्ज टॉस साठी, त्यामुळे हरेश चला टॉस साठी यायचंय. सत्यनारायण कोपरी टीमचा कॅप्टन हरेश. वेळ आपल्याकडे फारच कमी असल्यामुळे लगेचच मॅच, कारण इथे दत्ताळी चुचंद्र प्रेझेंट नाही राहिला, त्यामुळे साईच्या दुर्गेश या संघाला बाय देण्यात आलेली आहे. हरीश प्लीज या. विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. शिवनेरी चषक 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. छापचा आवाज आणि छाप पडलेली सत्यनारायण कोपरीची. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. बाकी काही प्रश्नच नसणार आहेत, कारण वेळ अतिशय महत्वाचा आहे. अजून भरपूर संघ खेळणार आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. विशाल दादा, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती यायचे आणि ज्यावेळेला या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा सामना सत्यनारायण कोपरी विरुद्ध साईच्या दुर्गेश सामना सुरू होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत. आणि प्रमोद, या टॉस बॉक्स वरून माहिती अशी आहे, सत्यनारायण कोपरी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सत्यनारायण कोपरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. अल्पेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की सर, अल्पेश भाऊ आपण व्यासपीठावर या. शिवनेरी चषक 2021 विशालजी पाटील लंचसाठी आपण पाहतोय. अप्रतिम एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. विनायक किनी हे सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन, योगेशजी घरत आपण पाहतोय त्यांचं सुद्धा आगमन होत असताना आपण पाहू शकतायत. अल्पेश भाऊ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अल्पेशजी भोईर. सामना 5 षटकांचा राहील. एका साईडला आपण पाहतो साईच्या दुर्गेश 11 हा संघ मात्र 2 करणार आहे. महेंद्र भोईर प्लीज आपण व्यासपीठावर या. महेंद्र भोईर यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर यायचंय. वेल प्लेड भरत पाटील. सुपर्ब मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केला. एका साईडला निखिल ओघे आपण पाहतोय. एक ब्रँड अँबॅसेडर सुद्धा राहिले होते. एक सदिच्छा दूत म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली ती बुम बुम या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. तदनंतर दीपेश लोखंडे याला सुद्धा आपण पाहू शकता, ज्याच्या नावावर 7 चेंडू 7 षटकार वैतरणा तलावपाड्याच्या मैदानात, ज्याने सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे